महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी बाईक टॅक्सी सुरू करण्याचा एक जी.आर. काढला होता आणि त्या जी.आर.ला रिक्षा संघटना आणि टॅक्सी संघटना यांनी विरोध केला। पण अखेर राज्यात आता ई बाईक टॅक्सी सेवेचा मार्ग खुला झाला आहे। परिवहन विभागाने महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 या अंतर्गत ई बाईक टॅक्सी सेवेला मान्यता दिली असून ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांना सुरुवातीस पहिल्या 30 दिवसांसाठी तात्पुरतं लायसन्स देण्यात आलं आहे। सुरुवातीला मुंबई शहरात ही सेवा सुरू होणार असून यात सुरुवातीच्या पहिल्या 1.5 किलोमीटरच्या प्रवासासाठी 15 रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 10 रुपये 27 पैसे आकारण्यात येणार आहेत। नमस्कार, मी किशोर बलकवडे। आपण पाहतात विषयच वेगळा। महायुती सरकारने एप्रिल महिन्यात एक निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयानुसार 1 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली। त्यानंतर आता प्रत्यक्ष या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे। परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार ओला, उबेर, रॅपिडो या तीनही कंपन्यांना पुढच्या 30 दिवसात दिलेल्या सगळ्या अटींची पूर्तता करून राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करावा लागणार आहे। तसंच या कंपन्यांकडे सुरुवातीला किमान 50 ई बाईक उपलब्ध असणं त्यांना बंधनकारक असेल। राज्य सरकारच्या नियमानुसार या सेवेत म्हणजे ई बाईक टॅक्सी सेवेत फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक बाईकलाच परवानगी असेल, पेट्रोल बाईक यात येत नाही। तसंच 12 वर्षांवरील प्रवाशांनाच यातून प्रवासाची परवानगी दिली जाईल। महिला प्रवाशांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी बाईक रायडर आणि प्रवाशांमध्ये पार्टिशन असणं अनिवार्य आहे। पावसाळ्याच्या दिवसात प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा कवच वापर सुद्धा आवश्यक राहील। या ई बाईक सेवेत प्रत्येक ट्रिपचं कमाल अंतर जे आहे ते 15 किलोमीटर असं सरकारकडून निश्चित करण्यात आलेलं आहे। चालकांसाठी सुद्धा काही कठोर नियम आखण्यात आलेले आहेत, जसं की व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणं, ड्रायव्हर बॅच बिलला हवं आणि वयोमर्यादा ही 20 ते 50 आहे। कामाचे तास हे 8 तासांपर्यंत असतील। तसंच जे रायडर असतील त्यांना त्या शहराच्या हद्दीत जास्तीत जास्त 4 आणि शहराच्या हद्दीच्या बाहेर जास्तीत जास्त 2 राईड्स देण्याची परवानगी कंपन्यांना असेल। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।